नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय मस्त असा गुबगुबीत काठोकाठ भरलेला पराठा, तो म्हणजे आलू मेथी पराठा। बनवायला सोपा आणि खायला एकदम टेस्टी आणि एकदम मुलायम, आतून आणि वरतून एकदम क्रिस्पी अशा पद्धतीने आज हा पराठा मी बनवते। तर इथे आज मी 3 टाईपमध्ये पुरण कसं भरायचं आणि त्याचा उंडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। तर इथे मी मेथी पाने घेतलेली आहेत। फक्त आपल्याला इथे पानांचा वापर करायचा आहे। पाने मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत। आता आपण ही पाने एकदम बारीक चिरून घेणार आहोत। जेवढी बारीक चिरता येईल तेवढी आपल्याला इथे ही मेथी चिरून घ्यायची आहे। तर मेथीचा आणि आलूचा वापर करून म्हणजे बटाट्याचा वापर करून इथे आज आपण पराठा बनवतोय। खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे। तर इथे आपली मेथी छान चिरून झालेली आहे। आता आपण एका डिशमध्ये सर्व साहित्य काढून घेणार आहोत। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। नंतर इथे आपण 1 वाटी गव्हाच्या पिठाला 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। नंतर इथे आपण थोडासा ओवा घालायचा आहे। ओवा हातावरती चुरून घालायचा आहे आणि इथे मी हे वाटण केलेलं आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं तर थोडीशी आपल्याला इथे पेस्ट घालायची आहे आणि बारीक चिरलेली मेथी घालायची आहे। तर हे सर्व आता मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा हा डो बनवायचा आहे, म्हणजे कणिक मळून घ्यायची आहे। तर पराठ्याची कणिक एकदम मस्त अशी सॉफ्ट पाहिजे, जास्त कडक नको आणि जास्त आपल्याला पातळही नको। तर इथे आपली कणिक मळून छान झालेली आहे। आता आपण स्टफिंगची तयारी करूया। तर इथे मी उकडलेले बटाटे किसून घेतलेली आहे 2, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी हळद घालायची आहे, नंतर धना जिरा पावडर, थोडीशी बडीशेप घालायची आहे, नंतर इथे आपण आमचूर पावडर घालायची आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि जे वाटण आपण केलेलं होतं हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, ते वाटण आपण इथे भरपूर घालायचं आहे। हवं असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता। कोथिंबीर भरपूर घालून आपण आता हे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे आणि वरतून अजून लिंबूचा रस घालायचा आहे। लिंबूच्या रसामुळे खूप छान टेस्टी पराठा लागतो। आता हे सर्व आपण आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर तयार आहे आपलं मस्त आलू मेथीचं स्टफिंग आणि मस्त असा इथे कणिक मळून झालेली पण आहे, भिजलेली पण आहे। तर इथे आपलं सर्व तयार झालेलं आहे पराठा बनवण्यासाठी। तर इथे पोळपाट घेतलेला आहे। आता आपण कणकेच्या गोळी करून घेऊया। तर जेवढा पराठा तुम्हाला मोठा किंवा छोटा लाटायचा आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही पिठाची गोळी घेऊ शकता आणि जसं आपण पुरणाचा उंडा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला इथे उंडा बनवायचा आहे। तर स्टफिंग आता आपण भरूया। थोडंसं गव्हाच्या पिठाचा हात लावून आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे, जेणेकरून हाताला ते लागणार नाही। तर इथे मी 2 प्रकारे तुम्हाला उंडा बनवून दाखवणार आहे। तुम्हाला जसा येईल त्या पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता। तर इथे आपला मस्त असा उंडा तयार झालेला आहे। आपल्याला अंतराळी असं हे लाटायचं आहे पराठा, नाहीतर ते बाहेर येऊ शकते। बटाटा असल्यामुळे स्टफिंग बाहेर येऊ शकते, म्हणून असा गुबगुबीत जाड लाटायचा आहे। कांदा घातल्यामुळे थोडंसं स्टफिंग बाहेर येऊ शकते। जर कांदा घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। मग जेवढा पातळ होईल तेवढा तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता कांदा नाही घातल्यानंतर। आता इथे तव्यावरती मी तूप घातलेलं आहे। तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरा, खूप छान टेस्टी लागतो पराठा। तर आता दोन्हीही बाजूनी आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि खमंग आणि खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्हीही बाजूनी। तर इथे आपला पहिला पराठा भाजून छान झालेला आहे। आता मी इथे तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने स्टफिंग कसं भरायचं तेही सांगत आहे तुम्हाला। तर मोदकाची पारी करतो त्या पद्धतीने इथे मी असा उंडा बनवलेला आहे, तोही तुम्हाला आता इथे मी लाटून दाखवते। तर 2 पद्धतीने मी इथे तुम्हाला असा पराठा दाखवलेला आहे लाटून। तिसरी पद्धत ही तुम्हाला मी दाखवणार आहे। तिसरी पद्धत तर सर्वात सोपी आहे। तर आता ही दुसरा पराठा पहिल्यांदा आपण भाजून घेऊया, दोन्ही बाजूनी छान असा खरपूस। तर या पराठ्यामध्ये कांदा घातल्यामुळे तो जास्त पराठा फुगत नसतो। तर मस्त असा गुबगुबीत आपले 2 पराठे 3 पराठे झालेले आहेत। आता मी तिसरा पराठा स्टफिंग भरण्याची पद्धत दाखवते। पातळ अशी पोळी लाटायची आहे पहिल्यांदा कणकेची, त्यावरती हे सारण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि दुसरी पण आपल्याला अशी पोळी लाटून वरती लावायची आहे, म्हणजे हा मस्त असा काठोकाठ भरलेला जातो आणि वरतून प्रेस थोडंसं करायचं आहे बेलण्याने, जास्त लाटायचं नाही। तर अशा पद्धतीने इथे मी 3 टाईपमध्ये तुम्हाला उंडा कसा भरायचा
आणि कसा लाटून घ्यायचा पराठा हेही दाखवलेलं आहे. तुम्हाला या तिन्हीपैकी कोणतीही तुम्ही पराठा लाटू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर हा पराठा तुम्ही बघू शकता किती मस्त असा गुबगुबीत झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पराठा भरला आणि लाटला तर भरपूर असं सारण भरले जाते या पराठ्यामध्ये. तर खरपूस असे हे पराठे मी मस्त शेकून मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतलेले आहेत. आणि कलरही खूप छान आलेला आहे. मेथीचे पाणी वरतून दिसत आहे आणि आतून एकदम भरपूर असं भरलेलं स्टफिंग आहे. खूप चविष्ट आणि टेस्टी झालेलं आहे. तर तयार आहेत आपल्या इथे सर्व मस्त असे खरपूस आलू मेथी पराठे. तर बनवायला खूप सोपी आहेत आणि खायला पण मस्त अशी टेस्टी. आणि सोबत मी इथे दही आणि लोणचंही घेतलेलं आहे. मस्त असे टेस्टी पराठे तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.